नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. मी तुमचा भटक्या मित्र सिद्धाराम स्वागत करतो सिद्धू आणि सह्याद्रीच्या आजच्या एपिसोडमध्ये. आज आहे 8 जून आणि मी चाललो आहे सांदनदरीला. जर तुम्ही सांदनदरीला आलात तर सुरुवातीला एक चेकपोस्ट लागतं. 4 व्हीलरसाठी पर हेड 30 रुपये आहे आणि 2 व्हीलरसाठीही पर हेड 30 रुपये आहे. ते आसपास चहा नाश्ता जेवणाची स्टॉल भेटतात तुम्हाला. हे आहे 4 व्हीलर पार्किंग, या बाजूला आहे 2 व्हीलर पार्किंग. खरं तर काल पावसाचं वातावरण तयार झालेलं, सगळीकडे काळे ढग पसरलेले होते संध्याकाळी, पण पाऊस झालेलाच नाही आहे. आता ढगांच्या कडकडाटाचा आवाज येतो आहे. माहीत नाही आज पाऊस पडेल न पडेल. हे ढग तोपर्यंत क्लिअर झाले तर भारी सनसेट बघायला भेटेल. सांदनदरीच्या वरच्या बाजूला जे स्पेस आहे तिथं सनसेट बघायला भेटेल. आयुष्यपत सहसा पर्यटक जूनच्या पहिल्या आठवड्यात येणं पसंत करतात. भंडारदरा परिसरात पूर्ण सगळीकडं काजवा महोत्सवाचं आयोजन केलं जातं. खूप साऱ्या ठिकाणी पर्यटक, खूप ठिकठिकाणचे पर्यटक इथं येतात काजवा महोत्सव बघायला. रिव्हर्स वॉटरफॉल्स आहे इकडून, असं म्हणजे उजव्या बाजूनं जायचं. आता सध्या पाऊस नाही आहे त्यामुळं आज मी तिकडे जात नाही आहे. बघू उद्या परवा आपण प्लॅन बनवू जर पाऊस पडला तर. ठीक आहे. कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य सांदनदरी प्रवेशद्वार. जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत पावसाचं म्हणजे पडणार नाही, पाऊस पडणार नाही. पण जेव्हा 5 ओलांडेत अंधार पडेल तेव्हा म्हणजे सांगू शकत नाही, पाऊस पडू शकतो कन्फर्म. शूज लूज ठेवायचं नाही इथं दरी चालताना, कारण पाय घसरू शकतो दगडावर. त्यामुळं आपल्या शूजची लेस फिट आहे का बघायचं आधी. हां, जास्त फिट पण नाही बांधायचं, आपल्याला जितकं सहन होतं तेवढंच. ये बाय. लागत असते ना. आता वाजले 4:38. किती वेळात आपण सांदनदरीच्या टोकाला जाऊन पोहोचू. तर जरा रिस्की टाईप पॉईंट म्हणजे हा आहे सांदनदरीचा. हा तिकडून आलो आता आपण चालत. सांदनदरीला येताना सोबत एक जोड स्लीपर पण ठेवा. आता आपल्याला हे असे दगड दिसत आहेत, पण एक पॉईंट असा आहे की जिथं पूर्णपणे पाणी आणि छोटासा रस्ता आहे. आपल्याला पाण्यातून जावं लागेल, तेव्हा शूज काढावे लागतील. आईला पाऊस पडतोय. आत्ताच मला शूज काढून खाली उतरावं लागेल.
चांदण सांगायचं झाल्यास आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात खोल अशी दरी आहे. 200 ते 400 फूट खोल आणि 4 किलोमीटर रुंद ही सांदण दरी. जिओग्राफिक फॉल्टलाईन म्हणजे भौगोलिक प्रस्तरभंग रेषा काही हालचालीमुळे म्हणा किंवा हे कशी बनलेली हे माहीत नाही आहे, पण ही अशी जी भेग पडलेली आहे हे निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे. या दरीतून ऊन सावल्यांचा खेळ बघणं खूप भारी आहे. खरं तर उन्हाळ्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इथं ट्रेक करणं बेस्ट आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर इथं ट्रेक करू शकत नाही, कारण पावसाचं पाणी याच दरीतून वाहत खाली जातं. मित्रांनो, जसं की मी उल्लेख केलं होतो मगाशी की शूज काढावे लागतील. एके ठिकाणी असं पॉईंट आहे की असं पूर्णपणे पाणी आहे, एका साईडनं जायला सुद्धा चान्स नाही आहे. हा असं बनवलेलं आहेत पर्यटकांच्या सुविधेसाठी. सो याच्यावरनं चालताना जास्त लोड देऊ नका. एका वेळेस जितकं क्षमता वाटतं तेवढेच लोक चाला, आणि पलीकडून येणारे असतील तर तुम्ही ह्या बाजूला थांबू शकता. ते आल्यानंतरच तुम्ही जा. ॲट अ टाईम येणारे आणि जाणारे गडबड गोंधळ होऊ नये. टॉर्च ठेवा, जसं की स्लीपर म्हणालो, एक स्लीपर ठेवा. एक्स्ट्रा 2 टी-शर्ट जवळ ठेवा. जर पाऊस पडल्यास कपडे भिजले असतील तर अंग पुसून लवकर शर्ट चेंज करता येतं. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे मोबाईलला पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करा. कॅरी बॅग किंवा मोबाईलचं पाऊच मिळतं ते घाला. आणखीन मौल्यवान वस्तू आणू नका सहसा, कारण पडलं तर सापडत नाही. रिक्वेस्ट म्हणजे सांदण दरीत तुम्ही बसलात, फराळ केलात, खाल्लात, जेवलात तर तो प्लास्टिक प्लीज कृपया तुमच्या सोबत न्या. आणि मी पण काय नवीन सांगत नाही आहे. जर प्रत्येकजण आपल्यासोबत हा कचरा नेला नाही तर हे जे दगड दिसत आहेत ना, हे भले मोठे दगड, हे असे छोटे मोठे दगड, जर स्वच्छता राखलं नाही तर या दगडाऐवजी प्लास्टिक कॅरी बॅग दिसतील, पाण्याचे बॉटल दिसतील, बरेच वेपर्सचे पाकिट सगळीकडे पसरलेले असतील. तेव्हा मग सांदण दरीला आपण येऊ का, हा प्रश्न स्वतःला विचारा. आता मी आहे सांदण दरीच्या सगळ्यात शेवटच्या पॉईंटला. पूर्णपणे चालून आल्यानंतर जे इथं उभारून नजारा बघण्यात जो आनंद आहे ना, तो कशातही नाही. गोप्रो जरा गंडलाय, त्यामुळं मी मोबाईलच्या कॅमेरामधून हा व्लॉग शूट करतो आहे. आता मी निघालो आहे परत सम्राट गावाकडे. काळे ढग तर येत आहेत, मला वाटतं आहे की आता सनसेट भेटणार नाही. सो आपण पद्धतशीर सम्राट गावाकडे निघायचं. शॅडो ऑफ व्हॅलीसुद्धा म्हटलं जातं याला. दरीतून ऊन सावल्यांचा खेळ बघणं म्हणजे स्वर्गीय सुखच. सांदण दरी 4:30ला स्टार्ट केलं. मला 5:30 वाजले तिथं पोचायला. सो 1 तास लागले मला. आणि आता रिटर्न जाताना पण जर मी 5:44ला सुरुवात केलो असेल तर मला 6:44 वेळ वाजू शकतात. आता पलीकडून कोण येत नाही आहे, कारण अंधार पडेल म्हणून कोण येत नाही पलीकडनं. जर बॉटल भरून घ्यायचं असेल तर सांदण दरीच्या सुरुवातीलाच एक नॅचरली छोटासा झरा आहे, तिथून तुम्ही पाणी भरून घेऊ शकता जर पाणी तुमच्याकडनं संपलं असेल तर.
मस्त त्या झऱ्याच्या पाण्यानेच तोंड धुतलो. फ्रेश वाटतंय, जाम फ्रेश वाटतंय. एक चांगली गोष्ट म्हणजे पाऊस झालेला नाही, पण काळे ढग आले त्यामुळं सनसेट आजचा मिस झाला. सांदनदरी स्टार्ट करून सांदनदरीच्या शेवटच्या पॉईंटला पोहोचायला मला टाईम जे लागलं ते 1 तास लागलं, कारण व्हिडिओ बनवत वगैरे गेलो. पण रिटर्न येताना जो आहे मला फक्त 22 मिनटं लागली. त्यामुळं हां, कोण पण असू दे, जाताना निवांत बघत जाईल, पण रिटर्न येताना कमी वेळेत येईल हे साहजिकच आहे. हे गणित सिंपल आहे. तर आजचा व्लॉग इथं सेंड करतो. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, सिद्धू आणि सह्याद्रीचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटत आहेत ते कमेंट करून नक्कीच सांगा. लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तसेच तुम्ही जे सपोर्ट करत आहात आत्तापर्यंत त्याबद्दल खरंच खूप मनापासून आभारी आहे. व्हिडिओ शेअर करताय, कमेंट पण करताय, पण आणखीन तुमच्या भरभरून प्रेमाची गरज आहे. त्या दिलेल्या प्रेमामुळेच मी पुढं आणखीन नवीन नवीन गोष्टी करायला मला प्रवृत्त करतात त्या सगळ्या गोष्टी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मस्त मजेत राहा, भटकत राहा आणि बघत राहा सिद्धाराम बिराजदार ब्लॉग्स.